तुझ्या मानेमध्ये चौथा, पाचवा आणि सहाव्या मध्ये गॅप पडेल. आता या ठिकाणी गॅप पडून तुम्हाला झाले 10 ते 15 वर्ष. त्या ठिकाणी डावा त्रास होतो. एम आर कधी केलाय का? एम आर कधी केलाय? 5-6 दिवस लेट झालं. कुठं आता एम आर आय मध्ये काय आलंय ते मला सांग. मांडी आता तुझ्या आता त्या ठिकाणी गॅप पडला. पण तुम्हाला पाठीमागच्या 2 ते 5 वर्षामध्ये फक्त मानेमध्ये चमक भरणं, उसण भरणं असा प्रकार व्हायचा. पण कधी गोळी खाल्ली, इंजेक्शन घेतलं, मान वगैरे लावलं, मूग वगैरे लावलं की बरं होऊन जाईल. पण एवढ्या 2 ते 5 वर्षात काय झालं ते लागू नाही होत. त्याच्यामध्ये एवढ्या 2 ते 5 वर्षात काय झालं, त्याच्यात डिक्स खाली सरकलेली होती आधी. पण त्याच्यात जर गादी असते ती बरीच बाहेर आली, घसली गेली 2 मणक्यामध्ये एक सोडून. बाहेर आल्यामुळे ती सायटिका सर्वायकल नावाची जी नस असते ती दबली गेली. ती जी नस आहे ती तुमच्या ब्रेनला म्हणजे डोक्याला, छातीला, पाठीला, शोल्डरला, हाताला कनेक्ट. म्हणून तुमची आधी छाती दुखते आणि इकडे काही दुखत नाही. तीच नस हाताला कनेक्ट आहे. म्हणून हात हा सुकला गेला आहे की हाताला ताकद नाही याच्यापेक्षा. म्हणून तुमचं आरोग्य डोकं दुखतं. बसून म्हटलं की चक्कर आहे. बसून म्हटले किंवा हाड काम जास्त केलं तर ते सांगतात. आता तुमच्या चुका आहे त्याच्याने हा प्रकार वाढत गेला. जे मी सांगितलं बरोबर सांगितलं, तुम्ही सांगितलं मला मध्ये तेच आहे का? आधी आले असते तर पैसे वाचले असते. आता याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. सांगितलं असेल डॉक्टर. याच्यावरती तुम्ही मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ल्या हा आजार मेडिसिनने बरा होत नाही. हे ऑलरेडी तुमचं सेकंड स्टेज पार मग थर्ड स्टेजला चालू आहे. म्हणून 3च ब्लॉक झाल्यामुळे मानेपासून तुमचा डावा हात दुखेल, जड पडेल, कळ लागेल, रग लागेल, मुंगे. हा प्रकार वाढतो. उशा 2-2 घेणं, डोक्या वजन घेणं, खांद्या वजन घेणं, या हाताने वजन उचलणं, उठाने वजन, हात खाली टेकवणं. तेच सांगतो तुम्ही ऐकून घ्या फक्त. हा का नाही ते सांगायचं. तर ही जी वेन्स तुमच्या लेफ्ट साईडला कनेक्ट असल्यामुळे जो ज्या भागाला टीनस कनेक्ट आहे तो त्रास येईल. तुम्ही दिवसभरात 1-2 वेळा हात झटकत असतो त्याच्याने काय होईल, हा खांदा आणि हा टेनिस एल्बो याला प्रॉब्लेम देईल. समजलं? तर याच्यामध्ये बरेच गॅप पडला, झीज झाली, ब्लड सर्क्युलेशन शरीराचं किंवा देवाने एक वरदान दिलं आपल्याला. दिवसभरात तुमच्या 1000 सेल जनरेट होतात, रात्री जनरेट होतात. पण हा नियम तुमच्या ह्या साईडला या भागाला लागू नाही पाठीमागच्या 5 वर्षापासून. म्हणजे दिवसभरात तुमच्या 1000 सेल झाल्या तर रिजनरेट नाही झाल्या तर झीज जास्त प्रमाणात होत जाते. पण या ठिकाणी झीज झाली तर डॉक्टर म्हणतील कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, बरोबर, गादी घसली. तुम्हाला जे मेडिसिनच देतो मेडिसिन देणं उपयोग नाही जोपर्यंत ती नस तुमची ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत. याला 3 ते 8 दिवसानंतर फरक पडेल, 10 दिवसात कवर होईल. पण 20% हा तुमचा मरेपर्यंत त्रास होणार. तुम्ही ज्या दिवशी मी सांगितलेले नियम तोडले तर असं मला परत होणार. यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलोसिस. ओके. याला जेवढे मी नियम सांगितले ते लक्षात ठेवायचे. म्हणजे उशा 2-2 घेणं, या खांद्या वजन घेणं, खांद्यावर झोपणं, हाताला झटका देणं, कायमचं बनणं आणि या हाताला थोडे दिवस जास्त काम करायचं. ठीक आहे. एम आर आय केलं माहिती आले ते तुम्ही आधी आले असते तर माहिती नव्हतं. इकडे झालं झालं माझ्याकडे अंग चोरू नका. हे हातावर पडेल का तुम्ही आधी 10-15 वर्ष जेव्हा तू मनके सरकलेली म्हणजे आता ते गाद्या घसल्या गेल्या बाहेर आल्या म्हणून ते आता जास्त म्हणजे तुम्ही लक्षातच नाही आलं, लक्ष पण नाही दिलं.
आधी आल्या एमआरआयटी वाचले असते का नाही? माहिती नव्हतं. डोकं इकडे पाय पाय पकड यांचं डोकं तिकडे ठेवा. वरती मान खाली वरती मान होता खाली मान हा नाशिकमध्ये असं एक पण डॉक्टर नाही मला एक सापडून दाखवायला. तू लाईव्ह डायरेक्ट असे एवढे प्रॉब्लेम सांगून दाखव. प्लस बिना मेडिसिन बिना पेन किलरचं ट्रीटमेंट करून दाखव. असं मी बिना पेन किलर बिना मेडिसिनचं 3 दिवसाच्या आत थर्ड स्टेजचं प्रमाण कमी असेल तर रिझल्ट येतो. फक्त थर्ड स्टेजपेक्षा जास्त असेल तर रिकव्हरी रेट कमी होऊन जातं. असं आहे. हे तुमचं नशीब. तुम्ही किती लवकर आले किती लेट आले. त्यांचं मान